ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 441 ते 460 श्लोक 41 ते 44। प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वतसमा शुचिनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टो विजायते। ऐके कवतिके कैसे जे शतमखालोक सायासे ते तो पावे आनायसे कैवल्य कामू। मग तेथेची जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कांटाळे मन। हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता। ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापे नित्य। पाठी जन्मे संसारी परिसकळ धर्माची या माहेरी। लांबा उगवे सागरे विभव श्रियेचा। जयाते नित्यपंथे चालिजे सत्यदूत बोलिजे। देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी। वेदे तो जागेश्वरू जया व्यवसायात निजाचारू। सारासार विचारू मंत्री जया। जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वरची पतिव्रता। जया ते ग्रहदेवता आदिवृद्धी। ऐसी निज पुण्याची जोडी वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी। तिये जन्मे तो सुरवाडी योग अच्युतू। अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्। एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदि दृशम्। तत्र तं बुद्धि संयोगं लभते देहिकम्। यतते च ततो भूय संसिद्धो कुरु नंदन। अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्रे महासुखक्षेत्रे आदिवंत। जे सिद्धांताची सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी। जे पूजती कोकिळवनी संतोषाच्या। जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्यफळी। तया योगियांची या कुळी जन्म पावे। मोटकी देहाकृती
उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा तैसी दशेची वाटन पाहता वैसेची गावान येता बाळपणीची सर्वज्ञता वरितया ते सिद्धी प्रज्ञेचे निलाभे मनची सार्वस्वते दुभे मग शास्त्रे स्वयंभे निगती मुखे ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वाणिजे ऐसे जन्म पार्थागा जे ते तो पावे पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते वश रूपी जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वात जाहली होती अवधी मग ते पुढती निरवधी नवीला आहे ते तर सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसे अवलीळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्रायो का गुरुगम्य हो ठाय तेत सौर सेविन जाय बुद्धी तयाची बळीये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे राम कृष्ण हरी।